बघा, अजितदादा 28 तारखेला आपल्यातून निघून गेले विमान अपघातामध्ये. त्याच्यामध्ये जी 4 लोकं पण होती, जी त्यांच्यासाठी नेमण्यात आली होती. त्यांना घेऊन जाणारी दोघं होती. एक मुलगी त्यांची विमानात काम करणारी हवाई सुंदरी होती आणि एक त्यांच्या संरक्षणासाठी होती. ती चौघं पण त्याच्यात गेली, हो की नाही? आणि गेल्याच्या नंतर देवाच्या घरी असा गरीब श्रीमंत असा भेद आहे का हो? तर नाही. देवाने सर्वांना एक समान नेलं, म्हणजे त्याच विमानात होते सर्व आणि देवाने त्या विमानातूनच त्यांना घेऊन गेले. मग देव असं म्हटला का की नाही नाही, अजित पवारला वेगळं मरण देतो, त्या मुलीला वेगळं मरण देतो, त्या माणसाला वेगळं मरण देतो, त्या कॅप्टनला वेगळं मरण देतो? असं नाही. देवाच्या घरी जन्म आणि मृत्यू एक समान आहे. प्रत्येकजण आईच्या उदरातूनच येतो. 9 महिने 9 दिवस हे झाल्याच्या नंतरच त्याचा जन्म होतो. आणि मरण पण असंच आहे. मरण गरीब श्रीमंत बघत नाही. देव म्हटला का की नाही नाही, अजित पवारला कसं नेऊ मी, श्रीमंत माणूस आहे, पैशावाला आहे. त्याने एक समान मरण दिलं. जे मरण विदीपला आलं तेच मरण अजितदादाला आलं, तेच मरण त्यांना आलं. म्हणजे देवाकडे समानता आहे. जगात असतानाच माणूस म्हणतं हा पैशावाला, हा गरीब, हा श्रीमंत. हे आपण लोकांनी केलेलं आहे, माहिती का? परंतु देवाकडं तसं काही नाही. देवाकडं भिकारी पण सारखा आणि श्रीमंत पण सारखा, माहिती का? बायबलमध्ये वचन आहे ना, भिकारी गेला तो स्वर्गात देवाकडे होता आणि श्रीमंत खाली होता, म्हणजे अग्नीत होता. अग्नीत म्हणजे तिथे कुठेतरी असं त्याचं बायबलमध्ये वचन आहे बघा, मला आता ते व्यवस्थित सांगता येत नाही. तर गरीब श्रीमंत हा भेद नाही आहे देवाकडे. देवाला सर्व लेकरं, सर्व लोक एक समान आहे. हेच मला सांगायचं, बाकी काही नाही.